പ്യാരെ ബച്ചേ, നമ്മുടെയൊക്കെ വീട്ടിൽ നമ്മുടെ ഉമ്മ നമ്മോട് ദേഷ്യപ്പെട്ടാൽ, നമ്മുടെ അച്ഛൻ നമ്മളെ എന്തെങ്കിലും കാര്യങ്ങൾക്ക് നമ്മളെ ചീത്ത പറഞ്ഞാൽ നമുക്കൊക്കെ സങ്കടമാവും. അങ്ങനെ സങ്കടത്തോടു കൂടെ നമ്മൾ എവിടെയെങ്കിലും പോയി നമ്മുടെ മുറ്റത്തോ അല്ലെങ്കിൽ മരത്തിന്റെ ചുവട്ടിലോ ആംഗൻ में या पेड़ के नीचे जाकर बैठते हैं. मायूस बैठते हैं, उदास बैठता है. അങ്ങനെ സങ്കടപ്പെട്ടിരിക്കുമ്പോൾ हमें तसल्ली देने के लिए, നമ്മളെ സമാശ്വസിപ്പിക്കാൻ തസല്ലി देने के लिए कौन आता है? ആരാ വരിക? ഒന്നുകിൽ നമ്മുടെ വല്യപ്പ ഉള്ള ഒരു വീടാണെങ്കിൽ വല്യപ്പ വരും, വല്യമ്മയുള്ള വീടാണെങ്കിൽ വല്യമ്മ നമ്മുടെ വീട്ടിലേക്ക് വരും. ഇതുപോലെ നമ്മുടെ കഥയിലെ കഥാപാത്രമായ हमारे सबक का किरदार है राकेश. वो भी मायूस है. वो मायूस होकर घर के आंगन में आ बैठता है. वो बहुत उदास है, मायूस है, बहुत दुख है. क्यों? उसको खेलने की इजाजत नहीं. बाकी सब बच्चे बाहर खेलते हैं, छुट्टी का दिन है, फिर भी खेलने की इजाजत नहीं, इसलिए वो उदास बैठते हैं घर के आंगन में. तो जल्दी उसके साथ इतने में राकेश की दादी माँ उसके पास आए. देखो हमारे, आप लोग किताब देखिए, दरसी किताब खोलो, सेकंड पार्ट. इतने में दादी माँ उसके पास आए. दादी माँ राकेश के पास आए और दादी माँ पूछा, क्या बात है बेटा, इतने उदास क्यों हो? राकेश, देखिए दादी माँ, वहां सब बच्चे खेल रहे हैं और मैं यहां. दादी माँ, वहां सब बच्चे खेल रहे हैं और मैं यहां. दादी माँ, कोई बात नहीं, यहां आओ बेटा. कोई बात नहीं, यहां आओ बेटा. मैं एक खुशी की बात सुनाऊं. मैं एक खुशी की बात सुनाऊं. दादी माँ ने राकेश से पूछी, कल खाला जान की बेटी की शादी है. कल खाला जान की बेटी की शादी है. शादी जानते हैं ना? दादी ने कहा, हम सब मिलकर जाएंगे. आज तो उदास की बात नहीं, मायूस होने की बात नहीं. कल खाला जान की बेटी की शादी है, हम सब मिलकर जाएंगे. ठीक दोस्तों, आप लोगों से ये सबक, यहां से इतने में दादी माँ उसके पास आए, यहां से आखिर तक एक बार गौर से पढ़िए, गौर से पढ़िए. प्यारे दोस्तों, दादी माँ की बात सुनकर राकेश बहुत खुश हो गया. जी, क्यों? कल खाला जान की बेटी की शादी है, सब मिलकर जाएंगे. ये सुनकर राकेश की दिल बहलाया. राकेश बहुत खुश हो गया. प्यारे दोस्तों, मैं आपके लिए एक काम देता हूं. क्या है? ये दादी माँ और राकेश की गुफ्तगू, हमारी सबक तो खत्म हो गया. നമ്മുടെ ക്ലാസ് കഴിഞ്ഞു, ഇതോടുകൂടെ കഴിഞ്ഞു. ഇനി നിങ്ങൾക്കുള്ളൊരു വർക്ക് എന്ന് പറയുന്നത് राकेश और दादी माँ की गुफ्तगू आप तैयार करना है. നമുക്കറിയാലോ അപ്പൊ എന്തൊക്കെയായിരിക്കും. അമ്മ വല്യമ്മ വന്നിട്ട് മോനെ സമാശ്വസിപ്പിച്ചുകൊണ്ട് പറഞ്ഞു, എന്റെ മോനെ സങ്കടപ്പെടണ്ട. अब दुख करने की बात नहीं, उदास बैठने की बात नहीं. मैं आपको एक बात बताऊं, कल खाला जान की बेटी की शादी है. तो राकेश पूछता है अम्मी से, कल कब जाएंगे दादी माँ? कल वो खुश हो गया, उसके दुख तो दूर हो गया, बहुत खुश हो गया. उसके दिल तो तब्दील हो गया, दिल बदल हो गया. कुछ देर पहले वो बहुत उदास था, बहुत मायूस था,
लेकिन अब तो वो बहुत खुशी है। वो दादी माँ के साथ जाके बैठा और दादी माँ से पूछा, दादी माँ कल हम कब जाएंगे? तो गुफ्तगू है, दादी माँ एक जवाब देगा. ले നമ്മൾ പറയില്ലേ അമ്മേ വല്യമ്മേ നമ്മൾ നാളെ എപ്പോഴാ പോവുക? അപ്പോൾ വല്യമ്മ ഒരു സമയം പറയും നമ്മൾ ഇത്ര മണിക്ക് നമ്മൾ പോകും. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം എന്തായിരിക്കും? दूसरा सवाल क्या होगा? हम कैसे जाओगे? അല്ലേ, നമ്മൾ എങ്ങനെ പോവും? നമ്മൾ എങ്ങനെയാണ് പോവുക? കാറിലാണോ, ബസ്സിലാണോ, ട്രെയിനിലാണോ, വിമാനത്തിലാണോ, എങ്ങനെയാണ് പോവുക? അതായിരിക്കും ചോദ്യം. അപ്പൊ അതിന് നമ്മുടെ ദാദിമ ഒരു മറുപടി പറയും. പിന്നെ നമുക്ക് ഒരുപാട് ചോദ്യങ്ങൾ തയ്യാറാക്കാം, സംഭാഷണങ്ങൾ തയ്യാറാക്കാം. അമ്മേ വല്യമ്മേ അവിടെ ആരൊക്കെ ഉണ്ടാവാം? അപ്പൊ വല്യമ്മ അതിനൊരു മറുപടി പറയും. എൻ്റെ പ്രിയപ്പെട്ട കൂട്ടുകാർ, ഈ സംഭാഷണം തയ്യാറാക്കാൻ, ഉറുദുവിൽ സംഭാഷണം തയ്യാറാക്കുന്നതിന് മുമ്പ് നല്ല മനോഹരമായ നല്ല ഒരു മലയാളത്തിൽ നിങ്ങളൊരു മലയാളത്തിലൊരു സംഭാഷണം തയ്യാറാക്കുക. എന്നിട്ട് ഈ മലയാളത്തിലുള്ള സംഭാഷണത്തെ നിങ്ങൾ ഉറുദുവിലേക്ക് ട്രാൻസ്ലേറ്റ് നടത്താൻ ഉറുദു മേ തർജുമ കർനെ കെ ലിയെ കോശിഷ് കീജിയെ. അങ്ങനെ നിങ്ങൾ ചെയ്യുമ്പോൾ നിങ്ങൾക്ക് നല്ലൊരു സംഭാഷണം എഴുതാൻ നിങ്ങൾക്ക് കഴിയും. അല്ലേ? കഴിയും. എൻ്റെ പ്രിയപ്പെട്ട കുട്ടികൾ അതിനു വേണ്ടി ശ്രദ്ധിക്കുക. दादी माँ और राकेश के दरमियान होने वाले गुफ्तगू आप लोग तैयार करना है. वो गुफ्तगू तैयार करके अपने उर्दू टीचर को व्हाट्सएप में भेज देना है. भूल जाएगा नहीं. आप लोग बहुत अच्छे बच्चे हैं. आप लोग हमारे इज्जत का बच्चे हैं, इसलिए आप लोग नहीं भूलेगा. वो व्हाट्सएप में लिखे दादी माँ और राकेश की गुफ्तगू तैयार के अपने उर्दू टीचर को भेज देना है. ठीक? प्यारे बच्चों, आप लोग गुफ्तगू तैयार किए? गुफ्तगू तैयार करना कुछ मुश्किल है जी? बहुत सिंपल, बहुत आसानी अल्फाज में आप लोग लिखिए. ऐसा कोशिश कीजिए. देखो, पहले हमारे किताब में राकेश अम्मी से दादी माँ से पूछते हैं, कल कब जाएंगे दादी माँ? कल कब जाएंगे दादी माँ? എപ്പോഴാണ് നാളെ പോവുക? तो दादी माँ की जवाब क्या होगा? നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടമുള്ളത് എഴുതാം. हम ठीक 10 बजे जाओगे. हम ठीक 9 बजे जाओगे. हम 10 बजे जाओगे. जो भी हो, നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടമുള്ളത് എഴുതാം. അപ്പൊ അടുത്ത് പിന്നെ ചോദിക്കാൻ എന്തായിരിക്കും? നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടമുള്ള ചോദ്യം ഞാൻ അതാ പറഞ്ഞേ, നല്ലൊരു മലയാളത്തിലെ സംഭാഷണങ്ങൾ തയ്യാറാക്കുക. അപ്പൊ ചോദിക്കാം, ഹം കൈസെ ജാओगे? നമ്മൾ എങ്ങനെയാ പോവുക? तो लिखेंगे हम बस पे जाएंगे या कार पे जाएंगे या ट्रेन पे जाएंगे या हवाई जहाज पे जाएंगे. जिस तरीके इस्तेमाल करते हो आप लोग चाहते हो उसी तरह वो करना है. फिर क्या पूछेगा राकेश? अम्मी जान, दादी माँ, वहां कौन कौन होंगे? അവിടെ ആരൊക്കെ ഉണ്ടായിരിക്കും? ऐसा पूछेगा. लेकिन और पूछेगा खाला जान की घर कहाँ है? वही सभी पूछेगा. എവിടെയാണ് അവരുടെ വീട്? कौन कौन आएगा? ये सब कुछ पूछेंगे जी. अब मറുപടി പറഞ്ഞു കൊടുക്കും. दादी माँ मറുപടി പറയും, वहां हमारे सब रिश्तेदार आएंगे. और फिर भी सवाल ऐसा होगा, वो शादी घर में है या ऑडिटोरियम में है? ऐसा पूछेगा. तो ये नहीं घर में है या ऑडिटोरियम में है. तो अलग अलग सवाल वो जवाब आप लोग मिलकर अलग अलग सवाल और जवाब के साथ राकेश और दादी माँ की गुफ्तगू आगे बढ़ाने के लिए आप कोशिश करना है. प्यारे दोस्तों, इससे हमारा पहला यूनिट का पहला सबक खत्म होता है. നമ്മുടെ ഒന്നാമത്തെ യൂണിറ്റിലെ आद्य पाठम अवसानिकिया. इसी तरह बहुत आसानी अल्फाज में मैं इसलिए उर्दू इस्तेमाल करता हूँ क्योंकि आप लोग 5वीं जमात में और 6ठी जमात में 7वीं जमात में उर्दू पढ़ते हैं. इसलिए बहुत आसानी अल्फाज में मैं आपसे उर्दू में बातचीत करता हूँ. ചില കുട്ടികൾക്ക് പ്രയാസമായിട്ടുണ്ടാവും, ചിലർക്കൊക്കെ പെട്ടെന്ന് മനസ്സിലാക്കാൻ കഴിഞ്ഞിട്ടുണ്ടാവും. ഏതായാലും തുടർന്നുള്ള പാഠങ്ങളും 7ാം ക്ലാസ്സിൻ്റെ തുടർന്നുള്ള പാഠങ്ങളും നിങ്ങൾക്ക് ഈ ചാനൽ വഴി നിങ്ങൾക്ക് കേൾക്കാനുള്ള അവസരമുണ്ടാവും. അതിനുവേണ്ടി നിങ്ങളെല്ലാവരും ഈ ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുകയും ബെൽ ബട്ടൺ അമർത്തി ഇതിൻ്റെ വീഡിയോകൾ പെട്ടെന്ന് നിങ്ങൾക്ക് ലഭ്യമാക്കാൻ നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കുകയും ചെയ്യണമെന്ന് പ്രത്യേകം നിങ്ങൾ ഓർമ്മപ്പെടുത്തുന്നു.
शुक्रिया।